हाय फ्रेंड्स, तुम्हाला पावसाळ्यात कुठे फिरायला जायचंय? चला तर मग तुम्हाला एक मी सुंदर ठिकाण सांगते जिथे तुम्ही जाऊन नक्कीच खुश होतात। हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पश्चिम घाटात पर्वतरांगांमध्ये स्थित एक निसर्गरम्य हिल स्टेशन आहे। हे समुद्र सपाटीपासून सुमारे 800 मीटर उंचीवर वसलेले आहे आणि नैसर्गिक सौंदर्य, प्रसन्न वातावरण आणि थंड हवामान यासाठी हे हिल स्टेशन खूप ओळखले जाते। रायगड जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणूनही ओळखले जाते। मुंबई आणि पुण्याच्या लोकांना हे वीकेंडसाठी खूप जवळ आहे, ते इथे येतातच। तुम्हाला माहिती आहे या ठिकाणाचा शोध कोणी लावला? या ठिकाणाचा शोध ब्रिटिशांनी लावला आणि हे ठिकाण विकसित केले। माथेरानचे सर्वात वेगळे वैशिष्ट्य म्हणजे हे शहर वाहनमुक्त क्षेत्र आहे। शहरातील वाहतुकीचे एकमेव साधन म्हणजे घोडे, हाताने ओढलेली रिक्षा किंवा पायी चालणे, फक्त एवढंच आहे। हे शहर ट्रेकिंग, हायकिंग, रॉक क्लाइम्बिंग, पक्षी निरीक्षण आणि निसर्ग ट्रेल्स, पिकनिक स्पॉट, पॅराग्लायडिंग, झिप लाइनिंग आणि रॅपलिंग यासारख्या सर्व साहसी ॲक्टिव्हिटीज येथे केले जातात आणि त्यासाठी खूप प्रसिद्ध पण आहेत। मुंबई आणि पुणे यासारख्या जवळच्या शहरांपासून नियमित बस, रेल्वे आरामात मिळू शकते। हे हिल स्टेशन या शहराच्या काही तासांच्या अंतरावरच आहे। तुम्ही व्हिडिओत बघू शकता, हे शहर पूर्णपणे जंगलांनी वेढलेले आहे। या शहरात जाण्याचा मार्गही खूप खडतर आहे। खडतर म्हणजेच पूर्णपणे शहरात जाण्यासाठी घाट आहे आणि तोही साधा नाही, खूप रिस्की घाट आहे। त्यामुळे वाहने चालवताना खूप सावकाश चालावे लागते। तुम्ही निसर्गप्रेमी असाल तर नक्कीच तुम्ही या शहराला, ह्या हिल स्टेशनला भेट द्या, ते तुम्हाला नक्की आवडेल। आणि जाताना या घाटात सर्व ठिकाणी तुम्हाला असे सुंदर धबधबे बघायला मिळतील। जेवढा पाऊस जास्त असेल तेवढा तो धबधबा खूप मोठा दिसतो आणि तुम्हाला त्याचा आनंदही घेता येतो। पाऊस येऊन गेल्यावर असे काही क्षणातच धुके तुम्हाला बघायला भेटतात। अशा वेळेला या सीझनमध्ये क्षणात पाऊस आणि क्षणात असे धुके बघायला भेटतात। त्यामुळे घाटामध्ये तुम्हाला गाडी चालवताना खूप रिस्की आहे। या हिल स्टेशनच्या पायथ्याला तुम्हाला रेल्वे भेटते। गाडीवरती नेण्यापेक्षा तुम्ही रेल्वेने गेलेलं अति सोयीचं होईल, कारण घाटामुळे तुम्हाला जागजागी खूप ट्रॉफिक लागते। त्यामुळं गाडी चालवणं खूप कठीण होऊन बसतं। पावसाळ्यात फक्त 1 ते 1.5 महिना रेल्वे बंद करतात, कारण की ही रेल्वे दरीतून डोंगराच्या कडाकडाने जाते, त्यामुळे दरडी कोसळण्याची भीती असते। त्यामुळे 1.5 महिना इथे रेल्वे बंद असते। अशा वेळेला आपण प्रायव्हेट गाडी किंवा आपल्या हिमतीवर आपली गाडी वरती आणावी। या रेल्वेला टॉय ट्रेन म्हणतात। ती आपल्या रेग्युलर रेल्वेसारखी रेल्वे नसते, ही खूप स्लो चालते। म्हणजे 2 तासामध्ये ती फक्त 9 ते 10 किलोमीटर अंतर चालते। त्यामुळे तुम्हाला इथला निसर्ग खूप जवळून बघता येतो। या घाटाचा निसर्ग मी तुम्हाला जेवढा दाखवता आला तेवढा दाखवला। चला तर मग आता आपण आपल्या हिल स्टेशनपर्यंत पोहोचलो आहे। हे आहे हिल स्टेशनचे गेट। शनिवार रविवार असल्यामुळे इथे खूप गर्दी आहे। इथं चारही बाजूने नुसते जंगलच जंगल आहे। तुम्ही पुढे गर्दी बघू शकता, किती आहे गर्दी। स्टेशनचे नाव माथेरान आहे। इथे तुम्हाला टॉय ट्रेनचे तिकीट भेटेल मार्केटपर्यंत जाण्यासाठी। गर्दी असल्यामुळे तिथे तिकीटला वेटिंग होते, म्हणून आम्ही पायीच निघालो। पायी चालायला मार्केटपर्यंत अंतरही खूप होते, जवळ 3 ते 4 किलोमीटर अंतर असेल। त्यामुळे आम्ही मार्केटपर्यंत जाईपर्यंत खूप दमून गेलो आणि मार्केटपासून पुढे पॉईंट बघण्यासाठी तेही अंतर खूप आहे। त्यामुळे तुम्ही शक्यतो टॉय ट्रेनचे तिकीट घेऊनच जा। इथे 5-5 मिनिटाला पाऊस येतो जातो, त्यामुळे पाऊस येऊन गेल्यावर असं काही क्षणामध्येच दुर्गप तुम्हाला बघायला भेटेल। इथे येताना तुम्ही छत्री, रेनकोट तुमच्या जवळ असू द्या, नाहीतर तुम्हाला इथे विकत घ्यावा लागेल। जंगलातून इथे तुम्हाला असे रोड बघायला भेटतील। सर्व ठिकाणी रोडची सोय चांगली केलेली आहे, पण ज्या ठिकाणी पॉईंट बघायला जाल त्या ठिकाणी काही ठिकाणी असे रोड बघायला भेटणार नाही, तिथं खूप कठीण रोड आहे। पावसाळ्यात चालताना सटकण्याची भीती आहे।
या ठिकाणी निसर्ग खूप सुंदर आहे, बघण्यासारखा आहे. तुम्ही नक्कीच इथं वेळ काढून या. मार्केटपर्यंत आम्ही पायी चालत आलो, पण तिथून पुढे पॉईंट खूप लांब होते. जवळ 10 ते 12 पॉईंट आहे. त्यामुळे आम्ही मार्केटपासून घोडे विकत घेतले आणि घोड्याने आम्ही पॉईंट बघायला गेलो. मार्केटपासून पॉईंटचे अंतर जवळ 3 ते 4 किलोमीटर एका पॉईंटचे अंतर होते. तिथून पुढे आम्ही पॉईंट बघायला गेलो. आता आम्ही पहिल्या पॉईंटपर्यंत आलो. तुम्ही रोड बघू शकता. पॉईंटवर जाण्यासाठी किती निसटते रोड आहेत. त्यामुळे तुम्ही चप्पल बूट जे घालताल ते तुमचे चांगलेच असायला पाहिजे. ह्या पॉईंटच्या जागेवर एकाच ठिकाणी तुम्हाला 4 पॉईंट बघायला मिळेल. लेकवर जाण्यासाठी ब्रिज केलेला आहे. त्या ब्रिजने आपल्याला लेकवर जायचं आहे. इथे भरपूर लोक पाण्यामध्ये जाऊन पाण्याचा आनंद घेत आहेत. त्यांनी तिथे धरण बांधलेलं आहे. त्या पाण्याचं धरणाच्या समोरच सिरिया पॉइंट आहे. तो आम्ही तुम्हाला नंतर दाखवते. पुढे स्टेपने आम्ही चालत गेल्यावर पुलावर चढलो. हा आहे शॉर्लेट लेक. त्याचा पुलावरून दिसणारा व्ह्यू बघा तुम्ही, किती सुंदर व्ह्यू आहे हा. पुलावरून चालत गेल्यावर तुम्हाला समोरच एक महादेवाचं मंदिर दिसेल. या महादेवाच्या पिंडीची खूप प्राचीन काळी स्थापना झालेली आहे असे म्हटले जाते. आता आम्ही मंदिराच्या प्रवेशद्वारी आलेलो आहे. मंदिराचा प्रवेशद्वार. इथं धुक्यामुळे मंदिराची फरशी पूर्ण ओली झालेली असते पावसाळ्यामध्ये. आता आम्ही मंदिरात दर्शन करतो आहे. दर्शन करून आम्ही बाहेर आलो तर असे माकडं आमच्या पाठीमागे. इथे खूप सारे माकडं तुम्हाला बघायला भेटतील. ते कोणाला त्रास देत नाही. बहुतेक कोणाच्या हातात जर खायचं दिसलं तर ते ओढून घेतात तेवढं. बघा माकड हातातलं कणीस ओढून कसं खाते. आता आम्ही तिसऱ्या पॉइंटवर चाललेलो आहे, लॉर्ड पॉइंट. पॉइंट वरून काय काय दिसते हे त्यांनी बोर्डवर मेन्शन केलेलं आहे. आता आम्ही पोहोचलो आहे लॉर्ड पॉइंटवर. इथे मुलांना खेळण्यासाठी ऍक्टिव्हिटीज पण दिलेल्या आहेत. या व्ह्यूवरून दरीतला निसर्ग खूप सुंदर दिसतो, हिरवगार जंगल. पूर्ण
पूर्ण दुतर्फा जंगलच जंगल आहे. धबधबे पण इथून खूप सुंदर निसर्गरम्य वातावरण आहे. धुके, त्यात पडणारा पाऊस, डोंगरातून वाहणारे धबधबे, खाली आदिवासी लोकांचा पाडा पण आहे. छोटंसं गाव आहे. ते जागजागी असे तुम्हाला कंस भाजलेले भेटतील. ते अशा वातावरणात खूप छान लागतात. हे पुढे तुम्हाला आता सिलिया पॉईंट आहे तो दिसतो आहे. हा खूप रिस्की होता, त्यामुळे आम्ही खाली गेलो नाही. त्यानंतर तिथून आम्ही पुढे निघालो. सिलिया पॉईंटपासून 15 मिनिटाच्या अंतरावर वॉटरफॉल पॉईंट आहे. तो बघायला आम्ही पुढे निघालो. आता रस्ते पाहू शकता तुम्ही कसे आहे. आम्ही आता वॉटरफॉल पॉईंटवर आलेलो आहे. जी समोर छोटीशी टेकडी दिसते ती लॉर्ड पॉईंटवरून लांब होती, पण आता ती आम्हाला जवळ दिसते. दुसऱ्या पॉईंटवरून खूप जवळ आलेली. सिलिया पॉईंटचा धबधबा. ह्यालाच वॉटरफॉल पॉईंट म्हणतात. ती समोर टेकडी. जी बारीक टेकडी दिसते आहे तिथं शिवाजी महाराजांची ट्रॅकर्सने ठेवलेली मूर्ती आहे आणि तिथे एक झेंडाही आहे. जे समोर धबधबे दिसतात ते खूप सुंदर दिसतात. जे समोर छोटीशी जंगलमध्ये पुढे दिसते आहे ती पनवेल सिटी आहे. तिथून पुढे आम्ही आता इको पॉइंटला चाललो आहे. आम्ही इको पॉइंटला आलो. पाऊस चालू असल्यामुळे एवढा व्हिडिओ काढता आला नाही चांगला. इको पॉइंट पासून 15 मिनिटाच्या अंतरावरच मार्केटमध्येच खंडाळा पॉइंट आहे. तिथे आम्ही आता चाललेलो आहे. पण पाऊस चालू असल्यामुळे पूर्णपणे सगळीकडे धुकेच पडलेले आहे. खंडाळा पॉईंटवरून आम्हाला काहीच दिसले नाही. पूर्णपणे चारही बाजूला धुकेच पडलेली आहे. पुढचा डोंगरही आम्हाला धुकेमुळे दिसला नाही. पुढे तुम्हाला मी टॉय ट्रेन दाखवते आहे. ती नेरूळपासून वरती येण्यासाठी माथेरानपर्यंत हीच ती ट्रेन आणि माथेरानच्या मार्केटमध्ये जाण्यासाठी ह्या ट्रेनने आपल्याला यायचं आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आम्ही परतीचा प्रवास करतो आहे. 2-3 पॉईंट होते पण ते खूप सिटीपासून खूप लांब असल्यामुळे आता आम्ही सर्व थकलेलो आहोत. त्यामुळे आम्ही ते 2-3 पॉईंट बघितले नाही. आणि विशेष काही नव्हतं त्या पॉईंटमध्ये. मंकी पॉईंट, पण तिथे एकही मंकी राहत नाही आता सध्या तरी. सगळे पांगलेले असतात, त्यामुळे आम्ही मंकी पॉईंट पण कॅन्सल केलं.